म्हणते ना, ही खूप हुशार आहे. तिची नजर माझ्या मुलाच्या संपत्तीवर आहे. त्यांनी रागाने ओरडून म्हटलं, सही कर नाहीतर. नाहीतर काय? मी सुद्धा हिंमत दाखवत विचारलं. ही संपत्ती माझ्या पतीची आहे. यावर पहिला हक्क माझ्या बाळाचा आहे. मी ती कोणताही लोभी माणसाच्या हाती देणार नाही. जसे मी हे शब्द उच्चारले, नेहाचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावावर आरोप करण्याची? तिने किंचाळत म्हटलं. सासूबाईंनी इशारा केला आणि तिने मोठा झाडू उचलला. आज मी तुझा सर्व गर्व मातीत मिळवते. नेहा ओरडली. मी मागे सरकत म्हणत होते, देवासाठी असं करू नका, मला मारू नका, माझ्या बाळाला काहीतरी होईल. मी रडत विनंती करत राहिले, पण त्यांच्या डोक्यात रक्त चढलं होतं. नेहाने झाडूचा पहिला वार माझ्या कमरेवर केला. वेदना संपूर्ण शरीरात पसरली. मी जमिनीवर कोसळले आणि दोन्ही हातांनी आपल्या पोटाला झाकून घेतलं. ती थांबली नाही, मारतच राहिली. सासू आणि वहिनी हे सर्व तमाशासारखे बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर सैतानी हास्य होते. माझे जेठ जे शांतपणे हे सर्व पाहत होते. माझ्या किंकाळ्या त्या मोठ्या घरातच दम तोडत होत्या. मला वाटले, आज मी आणि माझे बाळ दोघेही वाचणार नाही. तेवढ्यात अचानक हवेलीचे मुख्यद्वार एका जोरदार धमाकाने उघडले. जर कोणीतरी लाथ मारून ते तोडले असावे. एक गर्जना करणारा आवाज संपूर्ण घरात घुमला. खोलीत एकदम शांतता पसरली. नेहाचा उगारलेला हात हवेतच थांबला. सर्वांनी घाबरून दरवाजाकडे बघितलं. मी सुद्धा अश्रूंनी धुसर झालेल्या डोळ्यांनी बघत होते. दरवाजाच्या चौकटीत बाहेरच्या प्रकाशात एक उंच मजबूत सावली दिसली, जी रागाने थरथरत होती. कोण आहे? माझ्या जेठचा आवाज भीतीपोटी अडखळला. ती सावली हळूहळू खोलीत आली. जसा तो चेहरा उजेडात आला, तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाची किंकाळी निघाली. नेहाचा झाडू हातातून खाली पडला. सासूबाईंनी तोंडावर हात ठेवला, जणू एखादे भूत बघितले असावे. मी जमिनीवर निष्प्राण पडले होते. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. काय हा माझा भ्रम होता की मृत्यूसारखी एखादी उपस्थिती? एक कापत असलेला आवाज निघाला. अंकित? त्याची उपस्थिती, त्याचा आवाज, सर्व काही इतके वास्तव होते की एका क्षणासाठी मी तिथे असलेला प्रत्येकजण श्वास घेणे विसरला. मी अंकितच्या उत्तराची वाट बघितली नाही. त्याच्या डोळ्यात जळते निखारे होते. तो लांब पावले टाकत सरळ माझ्याकडे आला आणि त्याने अचानक माझ्या नंदेला दूर ढकलले. तुझी हिंमत कशी झाली माझ्या पत्नीवर हात उचलण्याची? त्याच्या डरकाळीत असा करारा होता की नेहा भीतीने थरथर कापली. जमिनीवर पडता पडता ती कापत असलेल्या आवाजात म्हणाली, दादा, तुम्ही जिवंत आहात?